तर आता हिवाळा चालू झालेला आहे आणि सगळ्यांच्या घरी आता मेथीची भाजी आलीच असेल। तर मग आज आपण इथे बनवणार आहोत लसुणी मेथी, ते पण एकदम धाबा स्टाईल, एकदम गावरान पद्धतीनं। तर इथे मी मेथी घेतली, मस्त पाण्यात धुवून घेतली। पाण्यात धुवून घेतली की म्हणजे कसं मेथीला लागलेली माती सर्व निघून जाते। तर इथं 4 लसणाच्या पाकळ्या, आलं लसूण पेस्ट, जिरं मोहरी, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि इथं बेसन घेतलेलं आहे मी थोडं, अजून यात तिळाची कूट, अजून शेंगदाण्याचं कूट पण घ्यायचं आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटोचा पेस्ट करून घ्यायचं। मग पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि ते लसणाच्या पाकळ्या टाकून टाकायच्या आणि मेथीला मस्तपैकी 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं। मग त्याच पॅनमध्ये मी 2 माप तेल टाकलं आहे। जिरं मोहरी टाकायची, तडतडल्यानंतर मग लगेच इथं आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून मस्तपैकी करपूस वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मग यात मी नंतर टोमॅटोचं पेस्ट टाकलेलं आहे। मस्त परतून घेतल्यानंतर चवीनुसार लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून मस्तपैकी याला परतून घेत आहे। असं मस्तपैकी लालसर होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मग मी इथं तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट इथं मिक्स केलेलं आहे, मस्त परतून घ्यायचं। ही फोडणी करपू नये म्हणून मी यात थोडंसं अर्धा वाटी पाणी टाकत आहे आणि मस्तपैकी याला शिजवून घ्यायचं। मग आपण इथं बेसन जे घेतलं होतं त्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि मस्तपैकी असं पातळसर त्याचं मिक्सचर बनवून या भाजीमध्ये, म्हणजे जे आपण फोडणी टाकली त्यात ॲड करायचं आणि मस्तपैकी परतून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटासाठी याला वाफू द्यायचं। आता तुम्ही बघू शकता, मग मी यामध्ये हवं तसं पाणी टाकलेलं आहे। हवं तर तुम्ही घट्ट पण करू शकता किंवा पातळ पण पाणी टाकून करू शकता। मग याला 5 मिनिटासाठी एक उकळी येऊ दिल्यानंतर आपण जी मेथी शिजवून घेतली होती ते टाकायचा आणि लसणाच्या पाकळ्या सोबतच टाकायचं आहे। इथं आपण लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत, त्यामुळं आलं लसूणची पेस्ट थोडीशी कमीच वापरायची। ही भाजी भाकरीसोबत अगदी चविष्ट लागते। आता हिवाळ्यामध्ये तर भाजी खावायची वाटते। मग यानंतर मी इथं 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं। मस्त आपली भाजी इथं तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।